त्यांचा विचार नावामध्ये काही फार महत्व आहे का? ते म्हणतात नावच महत्व नाही, पण आम्ही आमच्या पोराला हे नाव ठेवणार नाही. पटणारे का? नावात जर काही नसतं, नावात जर काही महत्व नसतं तर आपल्या पोराला आपण भलतं नाव ठेवायला हरकत नव्हती. ज्या अर्थी भलतं नाव ठेवण्याची माणसाची तयारी नाही, त्याच्या नावामध्ये काहीतरी पडलेल्या माणसाचा नक्की विश्वास आहे. वरवर बोलायला जरी माणूस म्हणत असल्या नावामध्ये काही नाही तरी परंतु नावात काही आहे असं त्याला वाटल्याच्या त्याचं भलतं नाव ठेवण्याची तयारी आपली तयारी नाही असं दाखवणार नाही बरं का. आणि ज्याला निश्चयानं पटलं की बाबा नाव काहीही ठेवलं तरी चालतं, अशा मनुष्याच्या बाबतीत जर विचार केला तर रावण नाव ठेवायला सांगितल्याबरोबर आपल्या पोराला ठेवून दे, आणि कुंभकर्ण ठेवायला सांगितलं ठेवून दे, दुर्योधन दुःशासन नाव ठेवायला सांगितलं ठेवून दे. पण असं कोणी करत असं जगामध्ये दिसत नाही. त्याचा अर्थ काय आहे? पूर्व पक्षी म्हणतो नावात काही नाही असं एकाकडून तोंडानं बोलायचं, आणि आपल्या पोराचं नाव ठेवण्याचा प्रसंग झाला की मग चांगल्या नावाचा विचार करायचा. अशी जारती व्यवहारातली मनुष्याची प्रवृत्ती आहे, त्याच्या नावामध्ये सुद्धा काहीतरी ठेवलेलं आहे. भलते नाव ठेवणं जाऊ द्या महाराज, भलत्या नावाचा उच्चार करायची सुद्धा माणसाची तयारी नसते. भलत्या नावाचा उच्चार करतील का माणसं? करत नाही. रात्रीच्या वेळेला कोणी घोबराचं नाव घेतो का? घेत नाही. प्रवचनात आपल्याला घ्यावं लागतं तो भाग वेगळा आहे, पण रात्रीच्या वेळेला त्याचं नाव कोणी घ्यायला तयार होतं का? घेत नाही. अशी अनेक उदाहरण आपल्याला जगामध्ये सांगणे शक्य आहे की त्यांचं नाव घेण्याची मनुष्याची सहजी तयारी असेल आपल्याला दिसत नाही बरं का. व्यवहारात सुद्धा हे घोबराचं सोडून द्या, असं दुष्ट जर नाव असलं तर ते कोणी घेणार नाही याचा विचार करू नका. पण चांगलं नाव, ज्या नावाला व्यवहारामध्ये इतर कोणी वाईट शब्द आहे असं म्हणणार नाही, अशाही नावाचा उच्चार विशिष्ट प्रसंगात करण्याची माणसाची तयारी नसते. हे उदाहरण सांगतं आपल्याला. काय झालं, त्याच्या माणसाकडे एक समारंभ होता. समारंभाच्या निमित्तानं लग्न कार्य असेल, लग्न कार्याच्या निमित्तानं बरीच पाहुणे मंडळी जमा झाली. पाहुणे मंडळीमध्ये सगळे आले, काका आले, काकू आल्या, आणि बहिणी आल्या, मामा आले, मामी आल्या. ते सगळे नातेवाईक जमा झाल्याच्या नंतर त्या माणसाने विचार केला अजून 2-4 दिवसावर कार्य आहे, कार्याला आपण कार्यालयात जाणार आहोत, पण तोपर्यंत ही सगळी मंडळी घरामध्ये असताना यांची जेवणाची काही व्यवस्था झाली पाहिजे नाही. सगळे चांगले जमा केलेले यांची व्यवस्था करायची असा विचार करून त्यांना आपल्या बायकोवर एकीवर काम पडू नये म्हणून एका आचार्याला बोलावलं. सांगितलं त्याने बाबा असं आहे, 50 माणसं घरामध्ये आहे, यांचा स्वयंपाक तुला करावा लागणार आहे, स्वयंपाक करायचा. स्वयंपाक करायचं म्हणल्यानंतर आचार्य स्वतःतून त्याला सांगितलं मला तुम्ही पैसे द्या, पिठाला ठरवतो त्याप्रमाणे पैसे द्या, ते तुमचं काम करून देतो. त्याला भरपूर पैसे द्यायचे कबूल केले. ऐका, ते पैसे द्यायचे त्यानं कबूल केल्याच्या नंतर आचार्य म्हणाले काही हरकत नाही, तुमच्या गरजा कामाचा उद्यापासून करायला मी येतो. तो आला. सकाळी आल्याबरोबर त्या आचार्याला सगळ्या घरातल्या ज्या बायका होत्या, आचार्याचा संबंध सगळ्या बायकाशी किनारची ना, कारण त्याला स्वयंपाकाला साहित्य करून द्यायचंय, स्वयंपाक सगळं त्याच्यात करून द्यायचा, असं करू नको असं कर म्हणून सांगायचं, ते सगळं काम बायकाचं असतं. घरातल्या सगळ्या बायकांनी या घर मालकाला सांगितलं त्यामुळे आचार्य आलाय, नवीन आहे, आजपर्यंत त्याचा आपला कधी संबंध आला नाही, त्यांचं त्याचं नाव विचारून घ्या, म्हणजे नाव घेऊन आम्हाला हाका मारता येईल म्हणून त्याला. आता नाव घेऊन ऐका, या नावामध्ये मौज आहे, नाव घेऊन त्याला हाका मारता येईल असं बायकांनी सांगितल्यानंतर या माणसाने चौकशी केली. आचार्याला जवळ बोलावलं आणि विचारलं म्हणे आचार्य बा काय बाबा तुमचं नाव काय हो, तुमचं नाव काय? कारण आमच्या घरातल्या सगळ्या बायकाला तर तुम्हाला बोलवायचं असेल तर तुमचं नाव घेऊन हाक मारणं आवश्यक आहे. तुमचं नाव काय? तुमचं नाव काय म्हणल्यावर त्यानं सांगितलं माझं नाव प्राणनाथ खरे म्हणून. आता प्राणनाथ बायकांनी सगळे हाक मारायची शिकवते ना, त्याच्या बायकोने त्याला प्राणनाथ म्हणायचं. प्राणनाथ याचं नाव प्राणनाथ, आचार्याचं नाव प्राणनाथ असताना त्या प्राणनाथ माझं नाव आहे असं आचार्याने सांगितल्याच्या नंतर त्या घर माणसाची बायको त्याला म्हणेल तो प्राणनाथ या इकडं म्हणेल. यजमानाची बायको म्हणत नाही, बरं यजमानाच्या मान्य म्हणतील का प्राणनाथ इकडे या, यजमानाच्या काकवा म्हणतील का? म्हणणार नाही. बहिणी म्हणतील का? म्हणणार नाही. मुली बाळी म्हणतील का? कोण म्हणेल प्राणनाथ असे हात कोण मारेल त्याला? नाव त्याचं प्राणनाथ आहे. प्राणनाथ शब्दामध्ये अयोग्यता आहे का मला सांगा? अयोग्यता नाही. प्राणनाथ शब्द अयोग्य जर असेल तर पतीला हात मारताना प्राणनाथ म्हणून हात मारली असते का? हात मारली नसते. म्हणजे प्राणनाथ ही शब्दामध्ये योग्यता आहे. प्राणनाथ हे नाव योग्य आहे, पण आचार्याला हात मारत असताना कोणीही विवाहित किंवा अविवाहित स्त्री त्याला प्राणनाथ म्हणून हात मारायला तयार होईल का? माणसाने विचार केला, हा प्राणनाथ नाव सांगतो, जाऊ द्या म्हणे, प्राणनाथ नावाने याला हात मारणं नको. याच्याकरता निघाने आडनाव काय विचारून घेतलं, नावानं हात मारायच्या ऐवजी घराच्या बायका सगळ्या याला आडनावानं हात मारतील. काय आडनाव म्हणून त्याने विचारतो कशी दिली, नको म्हणे, तुमचं प्राणनाथ नाव आम्हाला नको, ते लक्षात ठेवायला नको, बायका हे काही मान्य करणार नाही, तुमचं आडनाव काय सांगा, तुमच्या आडनावाने हात मारता येईल. त्यानं सांगितलं माझं आडनाव नवरी आहे म्हणे. आता
नाव सांगितलं तर प्राणाला नाव सांगितलं नवरे. आता काय म्हणून बायका हात मारतील त्याला? प्राणालाच म्हणून हात मारायची तयारी बायकाची असेल का? असणार नाही. नवरे म्हणून तर ओ नवरे तिकडे या असं म्हणते. कोण म्हणणार आहे मला सांगा ना. मला सांगायचं काय आहे, प्राणनाथ शब्दामध्ये अयोग्यता आहे का? नाही. नवरे शब्दामध्ये अयोग्यता आहे का? नाही. पण प्राणनाथ आणि नवरे हे दोन्ही शब्द अयोग्य नसताना सुद्धा भलत्या पुरुषाच्या बाबतीमध्ये त्याचं वाचक असलेलं प्राणनाथचे नाव किंवा त्याचं वाचक असलेलं आडनाव असलेलं नवरे हे शब्द, नवरे हे नाव कोणी उच्चारायची तयारी बाई देईल का याचा विचार करा. मला सांगायचं काय, नावामध्ये जर काही नसतं तर त्याला प्राणनाथ म्हणायला काय हरकत होते? नावामध्ये जर काही नसतं तर सगळ्या बायकांनी त्याला नवरे म्हणून हाक मारायला काही हरकत होती का? काही हरकत नव्हते. पण ज्या अर्थी कोणी बाई त्याला प्राणनाथ म्हणत नाही, ज्या अर्थी कोणी बाई त्याला नवरे म्हणून हाक मारत नाही, त्याच्या नावामध्ये काहीतरी नक्की आहे हे आपल्याला मान्य केलं पाहिजे. चांगलं नाव ठेवण्याची माणसाची प्रवृत्ती असते, वाईट नाव ठेवण्यामध्ये माणसाची प्रवृत्ती नसते. त्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्याच्या नंतर नावामध्ये महत्व आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. कसा कसा विचार आपण केला बघा. व्यवहाराने विचार केला, सणामुखाचा पराचा विचार केला, आपण पूर्वमीमांसा पाहिली, आपण धर्मशास्त्र पाहिलं, या सगळ्या गोष्टीचा विचार केल्याच्या नंतर नाम अत्यंत महत्वाचं आहे. नावात काहीतरी निश्चित पडलेलं आहे असा माणसाचा विचार होतो. हे आपण चिंतन केलं ते सगळे मुद्दे राहू द्या. संतांच्या दृष्टीने तरी नावाला महत्व नाही का याचा विचार करा ना. संत महात्मे सुद्धा आपल्या नावाला महत्व देतात, नाही असं नाही. आपल्या स्वतःच्या नावाला संतांनी महत्व दिलेली उदाहरणं सांगतो. काय झालं, कबीर महाराजांच्या चरित्रातली एक कथा सांगतात. तेव्हा काय झालं, कबीर महाराज काशीमध्ये होते. मी जी कथा सांगणार आहे का, या कथेमध्ये कबीर महाराज, सूरदास महाराज आणि तुलसीदासजी त्याची महात्म्याचा काल एक घडलेला आहे बरं का. स्वतः त्यांच्या जीवनामधला तो काल जर आपण पाहायला लागलो तर कबीर महाराजांचा काल वेगळा आहे. तुलसीदासजी थोडेसे पुढे झालेले आणि सूरदासजी जवळजवळ तुलसीदासजीच्या समान कालामध्ये झालेले असं आपल्याला पाहायला सापडतात. पण या कथेमध्ये मात्र या तिघाचा काल एक घडलेला आहे. कथा आहे उत्तर हिंदुस्थानात प्रसिद्ध असलेली कथा आहे. काय झालं, कबीर महाराज, सूरदास आणि तुलसीदासजी तिघाचे मुक्काम काशीमध्ये. कबीर महाराजांचा गृहस्थाश्रम होता, गावामध्ये त्यांचं घर होतं, त्यांचा संसार चाललेला होता, परमार्थ चाललेला होता. परमात्म्याचं अखंड भजन करावं, प्रारंभावर संसार सोडून द्यावा अशा पद्धतीने त्यांचा गृहस्थाश्रम चाललेला. तुलसीदास महाराज हे गंगेच्या घाटावर बसलेले असायचे. गंगेच्या घाटावर जिथं जे गंगेची पर्णकुटी होती तिथं त्यांचा मुक्काम असायचा. तिथं रामाचं चिंतन आणि रामकथेचं लेखन त्यांचं चालत असायचं. तुलसीदास महाराज हे दोन्ही डोळ्याने आंधळे गंगेच्या वाळवंटामध्ये कुठेतरी बाजूला पडलेले असायचे. असं 3 ठिकाणी 3 महात्म्याचं राहणं होतं. गंमत अशी झाली, हा कबीर महाराजांच्या पोटी जन्माला आलेला कमाल नावाचा मुलगा होता. आपल्याला माहिती आहे, हा कमाल लहान मुलांच्या बरोबर खेळायला लागला. लहान वय होतं, बालवय 5-7 वर्षाचं वय असेल, खेळायला लागला. खेळता पोराने सांगितलं म्हणून आपण विटी दांडूचा खेळ करू म्हणून. आणि विटी दांडूचा खेळ करायचा तर कुठं करायचा, गंगेच्या काठावर जाऊ, वाळवंटात जाऊ, गंगेच्या काठावर जाऊ, कुठेतरी विटी दांडूचा खेळ करू असा विचार करून 10 करू बरोबर घेऊन हा कमाल विटीदांडूचा खेळ करण्याकरता म्हणून गंगेच्या काठावर आला. त्याचा खेळ चालू होता. विटीदांडूचा खेळ रंगात आला होता आणि एवढ्याच त्या कमालाला असं दृश्य दिसलं की समोरून हजारो लोक यायला लागले. एक पुढे माणूस चाललेला आहे, हात जोडून तो पुढे चालतोय, बाकीची सगळी मंडळी त्याच्या मागे चाललेले, सगळे जण राम 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 असं रामाचं नामस्मरण करत निघालेले आहेत. असं दृश्य कमालाला दिसलं. कमालाने विचार केला, एवढ्या समुदायाने पुढे नामस्मरण करत आलेलं आजपर्यंत आपल्याला दिसलं नाही. पंढरपूरच्या लोकांना नवल वाटत नाही हो, कारण आपल्याकडे दिंडीचा प्रघात आहे. पण अन्यत्र मात्र दिंडीचा प्रघात नसल्यामुळे समुदायाने लोक जर नामस्मरण करत आले तर ते नवलाचं वाटण्यासारखं असतं. असं नवल वाटलं कमालाला. एवढे लोक सगळं असं रामनामस्मरण चालू, काय चाललंय म्हणे, काय आहे प्रकार, काय कशा करत आहे तिथे आले असावेत, चौकशी करावी म्हणून कमाल थोडासा त्यांच्या जवळ गेला. ते लोक जवळ आल्याच्या नंतर कमालाने त्याच्या जवळ जाऊन त्या पुढच्या माणसाला विचारलं, म्हणजे आपण कोण आहात? त्या माणसाने सांगितलं, म्हणून एक मोठा व्यापारी आहे ना. मग काय म्हणे, तुम्ही हे सगळे लोक कशा करत आणलेले? त्याने सांगितलं, माझ्या बरोबर नामस्मरण करत करत ते लोक आलेले आहेत. मग काय चाललं म्हणे, कशा करता तुम्ही इथपर्यंत आलेल्या? तीर्थयात्रेचा उद्देश आहे का? कमालाने त्याने सांगितलं, तीर्थयात्रेचा वगैरेचा उद्देश नाही म्हणे, मी एका वेगळ्या उद्देशाने इथं आलो. काय उद्देश आहे? मला या शरीराचं समर्पण करायचं आहे, गंगेला देह अर्पण करून टाकणार आहे, त्याच्याकरता म्हणून मी इथं आलो. अशी बुद्धी तुम्हाला का झाली? कमालाने विचारलं, आपल्या देह गंगेला समर्पण करून टाकण्याची बुद्धी तुम्हाला का झाली? त्याला सांगितलं की मला महारोग झाला म्हणे, आणि हा महारोग बरा व्हावा याच्याकरता मी बरीच उपाय योजना केली, पण ते बरं वाटलं ना. ते विचार केला,
हा देह असाच करत जिवंत राहण्यामध्ये काही अर्थ नाही. आपण रामाचं नामस्मरण करत करत काशी क्षेत्रापर्यंत जावं, गंगेला हा देह समर्पण करावा असं मनात विचार आला. गावातून निघालो म्हणे आणि गावातून निघालो त्यावेळेला बरीचशी मंडळी गावातल्या माझ्या पाठीमागे लागले. या लोकांनी मला विचारलं तर म्हणे बाबा तुम्ही कुठे चालला? की काशीला. कशाला? ते देह समर्पण करणार आहे. मग आम्ही तुमच्या बरोबर आलं तर चालेल का? असं या लोकांनी मला विचारल्याच्या नंतर मी यांना सांगितलं तुमची सगळी व्यवस्था करतो, माझ्या बरोबर चालताना फक्त नामस्मरण करायचं तुम्ही स्वीकारा. त्या लोकांनी सांगितलं ठीक आहे म्हणे. नामस्मरण करायचं स्वीकारलं या लोकांनी. तुम्ही राम राम म्हणत माझ्या बरोबर चालायचं. त्यांची सगळी व्यवस्था मी करतो. काय व्यवस्था करता? समाजाला विचारलं बरोबर त्या व्यापाऱ्यांनी सांगायला सुरुवात केली. त्यामुळे चालत असताना रस्त्यामध्ये कुठे चहा पाणी लागलं तर मी त्यांना घेऊन देतो. म्हणजे आता त्यावेळेला चहा पाणी नसेल, दूध असते, काय असेल ते असतो, यांनाही घेऊन देतो म्हणे. त्यांच्या सकाळी नाश्त्याची व्यवस्था करतो, त्यांना दुपारी संध्याकाळी जेवणाची व्यवस्था करतो. मुक्कामाला गेल्याच्या नंतर या सर्वांच्या झोपण्याची काहीतरी व्यवस्था करावी लागली तर ती करतो. आणि एवढं सगळं करून हे जे लोक माझ्या काशीमध्ये चालत आलेले आहेत ना, केवळ हात चालत जाऊन काशी क्षेत्राचं दर्शन होईल म्हणून आलेले नाहीत म्हणे. त्यांना रोज मला 1 रुपया दक्षिणा द्यावी लागते म्हणे. रोज 1 रुपया प्रत्येकाला. त्या काळातला रोज 1 रुपया दक्षिणा प्रत्येकाला देतो. तुम्हाला मी विचारलं म्हणे एवढे सगळे लोक रामराम म्हणतात? हो. एवढ्या सगळ्याची व्यवस्था तुम्ही करता? हो. एवढ्या सगळ्या लोकांचं नाम तुमच्या कानावर पडतं? हो. आणि मग एवढं सगळं असून तुमचा महाराज गेला कसा नाही म्हणे. भवरोगायचे काय आणि काय शिल्लक तुकाराम मार्गासारखे साधू म्हणतात म्हणे या नामाचा प्रभाव असा आहे. भवरोगासारखा रोग सुद्धा नामस्मरणाच्या योगानंतर निवृत्त होतो. आणि ते काय शिल्लक आहे? इतर रोगाची शिल्लक रोगाची काय त्याच्या पुढं नामस्मरणाला काय पर्वा आहे? नामस्मरणाला इतर शिल्लक रोगाची पर्वा नाही. याचा अर्थ भवरोगासारखा महाव्याधी गेल्याच्या नंतर महारोगासारखा शिल्लक व्याधी त्या नामस्मरणाच्या योगाने निवृत्त व्हायला पाहिजे. त्याच्या वचनाचं आपल्याला तात्पर्य काढता येतं. मग काय म्हणणं म्हणे. व्यापारीने विचारलं कमाल मार्गाला म्हणे बाबा तुझं म्हणणं काय? 7 वर्षाचे पोरग त्या 7 वर्षाच्या पोरानं सांगितलं की मी एवढ्या लोकांचं नाम कानावर पडूनही तुमचा महाराज गेला नाही. त्याचं मला आश्चर्य वाटतं म्हणे. ते काम करा काय त्या सगळ्या लोकांना इथं बसवून ठेवा म्हणे. माझ्या बरोबर गंगेमध्ये सगळं तुमचा महाराज कसा राहता आज मला पाहायचं आहे. कमाल आणि हे जेव्हा आत्मविश्वासानं सांगितलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचं ते तात्विक तेज पाहिल्याबरोबर व्यापाऱ्याचा विश्वास पडला. पोरग काहीतरी खरं बोलतात, त्याच्या ठिकाणी काहीतरी चमत्कार आहे, काहीतरी सामर्थ्य आहे, अलौकिकता आहे, थोडासा आपण ऐकलं पाहिजे. कमाल मार्गाने सांगितलं म्हणे बाबा या लोकांना बसवून ठेवू. बसवा म्हणे. मी एकटा तुझ्या बरोबर येऊ घ्या म्हणे. कमालाने असं सांगितल्याच्या नंतर तो व्यापारी विचारायला लागला तुम्हाला पाण्यात घेऊन काय करणार आहे? अरे तेव्हा गंगेला समर्पण करायचं मी ठरवलं असेल, तू कशाला मला ढकलायचा प्रयत्न करतो? कमालाने सांगितलं तुमचा देह गंगेत मला ढकलायचा नाही. तुमचं बल माझं बल, तुमचं वय माझं वय जर पाहिलं तर तुमच्यापेक्षा माझी ताकद नियम आहे. अशा अवस्थेमध्ये मी तुम्हाला पाण्यामध्ये घेऊन तुम्हाला काही अपाय करू शकतो. कल्पना कशी करता म्हणे तुम्ही. फक्त माझ्या मनातला एक विचार आहे तुमचा महारोग एवढ्या लोकांच्या नामश्रवणाला जर जात नसेल तर नामाचा प्रभाव काही दाखवायची माझी इच्छा आहे. चला म्हणे पाण्यामध्ये. कमालावर व्यापाऱ्याचा विश्वास बसला. व्यापाऱ्याने सगळ्या लोकांना सांगितलं बसा म्हणायचं. सगळ्या लोकांना कमालाने सांगितलं तोंडाला सुरू झाला. कोणी बोलायचं नाही म्हणे, राम म्हणायचं नाही. इतक्या वेळी तुम्ही रामाचं नामस्मरण करत होता याचा महारोग बरा झाला नाही. आता मी माझी नामाची ताकद तुम्हाला दाखवतो असं म्हणून कमालांनी सगळ्या लोकांना तीरावर बसवून ठेवलं. त्या व्यापाऱ्याला पाण्यात नेलं. पाण्यात नेत असताना करत थोडं पुढे चला कारण पाण्यामध्ये जलप्रवाहात गेल्याच्या नंतर स्नान करत असताना उभा असलेल्या माणसाची बेंडी पाण्यात बुडली पाहिजे. कमीत कमी एवढ्या पाण्यात जाऊन स्नान करावं असं सांगितलंय. तेवढं पाणी नसतं त्यावेळेला डोळ्याने चंद्रभागा बघावी समाधान म्हणावं. चंद्रभागा डोळा देखील या प्रमाण आपल्याकडे आहेच. असं नाभी मात्र पाण्यामध्ये गेलं पाहिजे असा नियम आहे. त्या नियमानुसार कमालाने त्यांना सांगितलं थोडं पुढे चला. तर नाभी एवढं पाणी आलं, छाती एवढ्या पाण्यापर्यंत त्याला नेलं आणि त्या व्यापाऱ्याला छाती एवढ्या पाण्यात नेल्याच्या नंतर कमालाने सांगितलं आता एक काम करा म्हणे काय बुडी मारा, गंगेत बुडी द्या आणि बुडी दिल्याच्या नंतर आज सगळं शरीर तुमचं पाण्यामध्ये शिरापर्यंत बुडल्याच्या नंतर तुम्ही अंतःकरणपूर्वक एकदा राम नामस्मरण करा. एकदा राम म्हणा, गंगेत बुडा आणि एकदा राम म्हणा. तुमचा महारोग कसा राहतो मला बघायचं म्हणे. व्यापाऱ्याचा विश्वास होता. व्यापाऱ्याने कमालाला नमस्कार केला. गंगेमध्ये गेला. गंगेमध्ये जाऊन त्यांना बुडी मारली आणि बुडी मारून अंतःकरणपूर्वक एकदा राम असा शब्दोच्चार करून व्यापारी बाहेर आला. बघायला लागला तर बोट जशीच्या तशी रक्ताळलीच पुन्हा दिसायला लागली. महाराज गेला नाही तेव्हा त्या व्यापाऱ्याने कमालाला सांगितलं म्हणे बाळा
बघ म्हणे माझा महाराज गेला नाही. तो म्हणत होता ना एकदा बुडी घेऊन अंतःकरणपूर्वक रामनामाचा उच्चार करा तुमचा महाराज कसा राहतो म्हणत होताच ना. बघायचं म्हणत होताच ना. बघ ना बाबा आता माझा महाराज जसाचा कसा आहे काहीतरी पुढची काही योजना तुला करायची असली कर, नाहीतर आलोच आहे गंगेला देह मला समर्पण करायचंच आहे. त्या सगळ्या लोकांना घेतो, सगळ्यांना एकदा रामधर्म करतो, सगळ्यांना मोठ्याने नामघोष करायला लवकर गंगेमध्ये माझा देह समर्पण करून टाकतो. कमाला मी सांगितलं नाही म्हणे अजून एकदा माझ्याकरता प्रयत्न करा, अजून एकदा बुडी मारा, दुसरी बुडी मारा. याच्या पुढे मी तुम्हाला काही बोलणार नाही, फारसं काही बोलणार नाही. अरे माझ्या या रामाच्या नामाच्या प्रभावानं तुमचा महाराज जर बरा झाला नाही तर मी आज माझा देह जिवंत ठेवणार नाही. लक्ष द्या, बुडी द्या, पाण्यात बुडी मारा, आराम म्हणून परत द्या, बघू काय होत ते. त्या व्यापाऱ्यानं दुसरी बुडी मारली, तळाला गेला, अंतःकरणपूर्वक एकदा रामनामस्मरण केलं, बाहेर आला, पाहायला लागला, महाराज जसाचा कसा दिसला. असं मला तो व्यापारी बोलायला लागला, कशाचा बळा माझा वेळ घालवतेस म्हणे, केला करण्यात की नाही म्हणे, तू खेळत होतास, आम्ही इथं आलो, आता आम्ही इथं देहसमर्पण करण्याच्या उद्देशानं आलेले असताना विनाकारण आमच्याशी काय पुरुष चालवल्या म्हणे तुला, ते योग्य नाही बाळा, जा तुझा तू खेळ, माझा मला उद्योग करू दे, असं त्या व्यापाऱ्याने सांगितलं. पण कमाल काय ऐकायला तयार नाही. कमालाने सांगितलं आता शेवटची बारी म्हणे, तिसरी वेळ, एवढी एक बुडी द्या, या बुडीत जर तुमचा महाराज बरा झाला नाही तर मग दोघं म्हणे काय करायचं पुढे ते, मी माझा देह तुमच्या बरोबर गंगेला समर्पण करणार आहे तर तुम्हाला बोलून बसलो, तर मग आता तिसरी माझ्याकरता एक बुडी द्या. पोरच म्हणताच आहात ना, माझ्या या काढलेल्या सगळ्या चेष्टाला तुम्ही पोरचे नाव ठेवले ना, मग अजून एकदा हा परिचय करून बघा. कमालाने सांगितल्याबरोबर व्यापारी म्हणायला लागले ठीक आहे बाबा, स्वर्ग तिसरी बुडी मारायला सांगताना कधीतरी आपल्याला हा देह समर्पण करायचं असेल, गंगेला तिसरी बुडी मारावी. त्यानं बुडी मारली तेव्हा कमालाने काय केलं, हातात त्याचा विटेदांडू खेळायचा जो दांडू होता ना, तो दांडू घेऊन कमाल तिथं पाण्यामध्ये उतरलेला होता. कमालाने काय करावं, त्या व्यापाऱ्यानं पाण्यात बुडी मारल्याबरोबर त्या दांडूने त्याच्या डोक्यामध्ये खटकन प्रहार केला. जोरात लाकूडच्या डोक्याला लागलं महाराज, त्याच्यामुळे जीव याकूळ घालून तळमळीनं राम असं नामस्मरण झालं. मग बाहेर आला, बघायला लागलं तर सगळं महारोग खलास झालेला. व्यापाऱ्याचा महारोग खलास झालेला पाहिल्याबरोबर व्यापारी आनंदाला खेळखेळ नाचायला लागला. म्हणतो माझा महारोग गेला, डोक्यात प्रहार झालाय याची क्षमा नाही, अधिक सुखाच्या पुढे न्यून दुःख माणसाला जाणवत नाही, अशा भावनेमध्ये तो कमालाच्या समोर असं नाचायला लागला. बाहेर आला, म्हणायला लागला काय रामनामाची शक्ती, काय रामनामाची शक्ती, मला या पोराने केवढे याचं सामर्थ्य दाखवलं. अरे काय एक दांडूचा प्रहार यानं डोक्यात केल्याबरोबर कमालाने सांगितलं 2 वेळेला तुम्ही नाम घेतलं आणि त्याच्यानं तुमचा महारोग बरा झाला नाही असं तुम्हाला दिसलं. त्याच कारण तुम्ही म्हणत होता मी तळमळून नामस्मरण केलंय, पण तुम्ही तळमळून नामस्मरण केलंच नव्हतं. जेव्हा दांडूचा प्रहार तुमच्या डोक्यात बसला तेव्हा मग तुमचं तळमळून नामस्मरण झालेलं आणि त्याच्या योगाने त्या नामाचा परिणाम तुम्हाला भोगायला मिळालेला आहे. अर्थात काय तळमळूनच नामस्मरण झालं पाहिजे. माझ्या विठोबाचे नाम अट्टहास उच्चारात असं उच्चारत असताना त्या नामाच्या विषयी अंतःकरणामध्ये पराकोटीचं प्रेम असलंच पाहिजे, नाहीतर नामाचा उपयोग आपल्याला तात्काळ अनुभवायला येतो असं नाही. कालांतरानं परिणाम भोगायला मिळेल पण तत्काळ आपल्याला अनुभवायला मिळत नाही परिणाम. असं नामस्मरणाचं फल त्या व्यापाऱ्याला प्राप्त झाल्याच्या नंतर व्यापारी त्या महाराजाच्या सेवेमध्ये गुंतला. तो म्हणायला लागला महाराज आपण कुठे राहता सांगा, मला आपल्या घरी यायचंय, आपली काही सेवा करायची आहे. कमालाने सांगितलं माझं घर नाही, माझा बाप नाही, माझी आई नाही, मी कोणी नाही, माझं नाव नाही, काही चौकशी करायची नाही म्हणे, आम्हाला सेवा वगैरे लागत नाही, आता मी झालो असं म्हणून कमालानं हातात तो विषदांड घेतला. धावत आपल्या घरी आला. कमालाने ती विषदांड टाकून दिले. वडील असे ते कपडे घेण्यात बसले होते कबीर महाराज, त्यांच्याजवळ आले. कमालाने साष्टांग नमस्कार आपल्या बापाच्या चरणाला घातला. आनंदानं काहीतरी पोरगा असं आपल्याला सांगायला आलेलं आहे. कायद्याबरोबर कबीर महाराजांनी विचारलं काय झालं कमाल, काय झालं म्हणल्याबरोबर कमालानं सांगितलं म्हणे बाबा एक काम झालं म्हणे. काय, राम नामाच्या शक्तीचा प्रत्यय हजारो लोकांना जाणून दिला. म्हणजे काय झालं, हजारो लोकांच्या निश्चित एक महारोगी इथं आला होता, त्याला हजारो लोकांचं नाम कानावर पडत होतं, तरी त्याला रामनामाचं तेवढं श्रवण होऊनही त्याचा महारोग गेला नव्हता. त्याला गंगेच्या पात्रातून बुडी द्यायला सांगितली, 1-2दा बुडी देऊन त्याला रामनामस्मरण करायला लावलं पण त्याचा महारोग गेला नाही. तिसरी बुडी जेव्हा त्याने दिली आणि त्याच्या डोक्यामध्ये मी जेव्हा दांडूचा प्रहार केला तेव्हा त्याचं अंतःकरण तळमळलं आणि त्याच्या मुखातून अंतःकरणपूर्वक अत्यंत प्रेमानं आर्तस्वरामध्ये रामाच्या नामाचा उच्चार झाला. परिणाम असा झाला बाबा त्याचा महारोग सगळा खलास झाला. महारोग खलास झाला. ते कबीर महाराजांनी ते कमालाचं बोलणं ऐकलं.
पोरग राम नामाची शक्ती व्यक्त करून आलं ही गोष्ट चांगली झाली, पण 3 वेळेला नामाचा उच्चार केल्याबरोबर एक महारोगीने बरा केला. त्याचा स्वतःचा सूक्ष्म कमालाच्या अंतःकरणात निर्माण झालेला अभिमान कबीर महाराजाला सहन झाला नाही. कबीर महाराजांनी विचार केला आणि बाबा एक काम करणं, समाजाला सांगितलं तुला एक पत्र देतो, हे पत्र घे, ते पत्र घेऊन गंगेच्या घाटावर तुळशीदास जे असतात त्यांना हे घेऊन दे, ते म्हणतील त्याप्रमाणे वाढ. एखादा दिवस त्यांनी तुला मुक्काम करायला सांगितलं तर त्यांच्या आश्रमामध्ये मुक्काम कर आणि ते काय म्हणतात काय करतात ते सगळं पाहून त्यांनी परवानगी दिल्याच्या घरी परत यायचं ना. त्याला पत्र देतो. हे कबीर महाराजांनी त्या कमालाच्या हातामध्ये जे पत्र दिलं बरं का, मला सांगायचं काय आहे, नामाचं महत्व संतांना सुद्धा जाणवतं. ते सांगायचं आपल्याला, झोपायचं नाही. नामाचं महत्व संताला सुद्धा जाणवतं. संत महात्मे सुद्धा नामाला महत्व देतात. स्वतःच्या नामाचा महिमा संतांनाही जाणवतो. स्वतःचं नाव जगामध्ये शिकलं पाहिजे असं संतांनाही वाटतं. हे सिद्ध करण्याकरता म्हणून मी बोलायला लागलो. कबीर महाराजांनी त्याला जे पत्र दिलं होतं त्या पत्रामध्ये तुळशीदासजींना एक दोहा लिहून कळवला होता. दोबा वंश कबीर का उपजो पुत्र कमाल, 3 रामाचे नामचे कोडी या बहाल. त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं, दोबा वंश कबीर का, माझा कबीराचा वंश बुडाला. का बुडाला, उपजो पुत्र कमाल, कमालासारखा मुलगा माझ्या घरात जन्माला आला म्हणून वंश बुडला. कशी परस्पर विरुद्ध वाक्य बघा. वंश बुडाला एकीकडे म्हणतात आणि कमालासारखा पुत्र जन्माला आला. अरे पुत्र जन्माला आला तर वंश कसा बुडाला, आणि वंश बुडाला तर कमाल नावाचा मुलगा तुम्हाला झाला कसा, परस्पर विरुद्ध. जिव्हा मेस्ती नवे चित्ती लज्जाये केवलम यथा. पंचरसिकारांनी व्याघात दोषाची उदाहरणं जी सांगितलेली आहेत ना, त्याच्या पद्धतीचे व्याघाताचं बोलणं. मला जीव नाही, मला बोलता येत नाही, मी मुख आहे, मी वंध्या पुत्र आहे, असे खरं जर ओरडत सुटला तर त्याचं ते बोलणं परस्पर विरुद्ध आहे. तुझी आई जरी वंध्या असेल तर तू कसा जन्मालास, आणि तू जन्माला जर आलास तर तुझी माता वंध्या कशी, माझी माता वंध्या, हे वाक्य व्याघात दोषाचं आहे. मला बोलता येत नाही हे बोलणं व्याघात दोषाचं आहे. त्याप्रमाणे माझा वंश बुडाला आणि मला मुलगा झाला, ही 2 वाक्य सुद्धा परस्पर व्याघाताचे आपल्याला पाहायला सापडतात. कमाला कबीर महाराजांचं बोलणं होतं, आणि कबीर महाराजांसारखा महात्मा बोलतोय म्हणल्यानंतर तिचं दोषाचं चिंतन आपल्याला करता येत नाही. त्यांनी काय लिहिलं होतं, कबीराचा वंश बुडाला. का बुडाला, उपजो पुत्र कमाल, कमाला सारखा मुलगा माझ्या घरात जन्माला आला म्हणूनच माझा वंश बुडाला. ऐका, कमाला सारखा मुलगा माझ्या घरात जन्माला आला म्हणून वंश बुडला. आणि काय झालं, 3 रामाचे नामाचे कोडीची या बहाल. एका महाराजाला बरं करण्याकरता म्हणून माझ्या या स्वराला 3 राम नामाची शक्ती खर्चावी लागली. काय म्हणावं याला, असा मुलगा जन्माला आला म्हणून माझा वंश बुडला. आपल्याला विचार काय करायचा आहे, ऐका. कमाल महाराज हे कबीर महाराज काय सांगायला लागले, माझा वंश कमालाच्या जन्मण्यानं बुडला. म्हणजे काय, कमालासारखा एवढी मोठी शक्ती खर्च करून एक महारोगी बरा करणारा मुलगा माझ्या घरात आल्यामुळं, जन्माला आल्यामुळं माझा वंश बुडला. वंश बुडला याचा अर्थ काय, माझ्या घराण्याचं नाव मातीत गेलं असं त्यांना म्हणायचं आहे. बरं का, वंश बुडला, नाव मातीत गेलं. माझ्या घराण्याचं नाव मातीत जाऊ नये, कमाला कबीराच्या वंशाचं नाव मातीत जाऊ नये ही अपेक्षा कबीर महाराजाला आहे की नाही. बोला, दोघा वंश कबीराचा उपजो पुत्र कमाल, 3 रामाचे नामाचे कोडीची या बहाल. या दोघांचं वेगळ्या पद्धतीनं तात्पर्य लक्षात घेत असताना आपल्याला असं म्हणता येतं की कबीर महाराजांसारख्या महात्म्याला सुद्धा आपलं नाव टिकलं पाहिजे त्याची भावना आहे. अशा पद्धतीची भावना आहे. अशी जर भावना नसती तर माझ्या पोटी कमालासारखा मुलगा जन्माला आला म्हणून माझा वंश बुडाला, ही कबीर महाराजांची भाषा आली नसते. ज्यार्थी ही भाषा बोलतात त्यार्थी माझा वंश टिकला पाहिजे, माझ्या घराण्याची भगवत भक्ती टिकली पाहिजे, माझं नाव टिकलं पाहिजे, ही कबीर महाराजांची भावना आहे असं आपल्याला सिद्ध करता येतं. तुळशीदासजींच्याकडे हा दोहा जे पत्र ते घेऊन कमाला आला. कमालाने ते पत्र तुळशीदास महाराजांच्या हातात दिलं. गंगेच्या काठावर त्यांचा मुक्काम. एका झोपडीमध्ये राहत होते. आल्याबरोबर नमस्कार करून हातामध्ये दिलेलं ते पत्र तुळशीदास महाराजांनी वाचलं. वाचल्याबरोबर ते म्हणायला लागले, असं होय, याला नामाची शक्ती दाखवली, याचा अभिमान झालाय म्हणून याच्या बापानं माझ्याकडे याला पाठवलेला आहे. ठीक आहे म्हणे. कमालाला सांगितलं म्हणे, कमाला संध्याकाळपर्यंत आमच्या आश्रमात मुक्काम कर. सकाळची वेळ होती, कमाल तिथे गेला त्यावेळेला कमालाला सांगितलं, थांबा, मुक्काम कर, आज मुक्काम कर, संध्याकाळी मग काहीतरी तुला मी जायला सांगितलं तर जाण्याची, उद्या सकाळी जाशील. तुळशीदास महाराजांनी सांगितल्यानंतर कमाल तिथे थांबले. कमाल थांबल्याबरोबर तुळशीदास महाराजांनी काय करावं, आपल्या एका शिष्याला बोलावलं आणि सांगितलं, कमाला देखत सांगितलं, गावात जेवढे महारोगी असतील तेवढ्या सगळ्या महारोग्यांना संध्याकाळी आपल्या आश्रमात यायला सांग.
गावात असलेल्या सगळ्या महाराजांना बोलावणार. शिष्य गावात गेला. आता काशीसारखं क्षेत्र, महाराजाला काय वानवा महाराज आणि जुना काळ, बरेच महाराजी त्यांना जमा केले. पण ह्या काळच्या वेळेला तुळशीदासजींच्या आश्रमाच्या समोर 500 महाराजी जमा झाले. किती? 500. थोडे थोडके नाही महाराज, 500 तेवढे महाराजी जमा झाले. म्हणजे आपल्याजवळ झोपलेली माणसं सुद्धा तेवढी नाही, एवढे महाराजी तिथं जमा झाले. एवढे महाराजी समोर जमा झाले. त्यानंतर तुळशीदासजीने सांगितलं, म्हणजे ठीक आहे, शिष्याला जाऊन सांगितलं म्हणे महाराज काय गावात जाऊन आलं. आले महाराज सगळे आले म्हणे. आता एक काम करा म्हणे. तुळशीदासजी बाहेर येऊन बसले, पाहिलं सगळ्यांच्याकडे आणि त्यांना सांगितलं म्हणे बाबा एक काम करा म्हणे. शिष्याला सांगितलं तरी जा रे म्हणे, गंगेचं झाल्याबरोबर पाणी आण बरं. त्याने झाडाभरून पाणी आणलं. ते पाणी आणल्याबरोबर तुळशीदासजीने दुसऱ्या शिष्याला सांगितलं तुळशीदल दे रे, तुळशीदल दे. एक तुळशीदल घेतलं. त्या तुळशी दलावर स्वतःच्या हस्ताक्षरात तुळशीदासजीने राम 2 अक्षरे लिहिली. ते पाणी त्या घागरीमध्ये टाकलं. गंगेचा जो भरलेला घडा आणला होता त्या घड्यामध्ये ते पाणी टाकलं आणि तुळशीदासजीने त्या शिष्याला सांगितलं सगळ्या महाराजावर हे पाणी शिंपडणं. काय परिणाम होतो बघू. कमाल बाजूला बसलाय. कमाल विचार करतो मला एकाचा महारोग घालवायला 3 रामनामाची शक्ती खर्च करावी लागली. तुळशीदासजीने तरी एका तुळशी दलावर एकदा रामनाम लिहिलंय आणि गंगेच्या पाण्यामध्ये ते पाणी टाकून सगळ्याच्या अंगावर त्या पाण्याचं प्रोक्षण करायला सांगतात. बघू म्हणे परिणाम काय होतो. सगळ्या अंगावर पाणी शिंपडलं आणि ज्याच्या अंगावर पाणी पडलं तो महारोग रहित होऊन तुळशीदासजीला नमस्कार करून तिथून जायला लागला. कमालाने पाहिलं 500 जण एका रामनामानं बरे केलेले तुळशीदासजींनी कमालाने जेव्हा पाहिले, कमालाला आपला 3 रामनामाच्या शक्तीचा जो अभिमान निर्माण झाला होता तो अभिमान कसा जळाला. कमाल आपल्या घराकडे आला. तुळशीदासजीने सांगितलं जा म्हणे कमाल तुला जायला हरकत नाही. अभिमान गेलेला. गलित अभिमान अवस्थेमध्ये कमाल घरी आलेला पाहिला. कबीर महाराजांनी विचारलं म्हणे कमाल जाऊन आलात? जाऊन आलो म्हणे. काय झालं? काही नाही म्हणे बाबा मला 3 रामनामाची शक्ती खर्च करून एकच महारोगी बरा करत आला. मग इथं काय झालं? तुळशीदासजीने म्हणे एका नामाच्या प्रभावानं एक वेळेला कानावर तुळशी दलावर लिहिलेल्या रामनामाच्या प्रभावानं 500 महारोगी बरे केले. ठीक आहे. अभिमान जळालाय पण याचे अजून जिरवावी असं बापाचं मनात आलं. आणि बापांनी विचार केला. तुला सांगितलं म्हणे कमाल काय अजून एक काम करतोस का? करतो म्हणे. काय काम करायचं? त्याने सांगितलं आता तुला तुळशीदासजीकडे पाठवलं होतं ना? हो. आता सुरदासजीकडे जा. एका पात्रात तिथं वाळूमध्ये सुरदासजी पडलेले असतात माहिती आहे ना तुला? हो म्हणा. मी कधीतरी विषयदांडू खेळायला तिकडे जातो मला माहिती आहे ना. सुरदासजी तिथं पडलेले असतात. एक अजून तुला पत्र देतो. ते पत्र घे सुरदासजींना नेऊन दे. ते काय म्हणतात त्याप्रमाणे मग हवा तिथं थांब आणि मग परत ये. काय होतं बघ म्हणे. कोणाला विचार केला बापांनी आपली चांगली गिरवायची ठरवलेली आहे. पण काही नाही म्हणे आपल्याला नामाचा प्रभाव उत्तरोत्तर अधिक प्रमाणामध्ये जर प्रकर्षाने कळत असेल तर जायला काही हरकत नाही. ठीक आहे बाबा ज्या पत्र याने पत्र लिहून दिलं त्या पत्रात काय लिहिलं? परत एक दोहा लिहिला. त्या दुसऱ्या दोह्यामध्ये काय लिहिलं होतं? तुलसी जीने पांचो कोडी की बहाल कितनी कमी किंमत भई रामनाम एक लाल. त्याने असं लिहिलं होतं तुळशीदासजींनी 1 रामनामाची ताकद खर्च करून फक्त 500 महारोगी बरे केले. तेवढी कमी किंमत झाली म्हणजे रामनामाचे. रामनाम एक मोठं अनर्घ्य रत्न अमूल्य रत्न असं त्याने त्या दोह्यामध्ये लिहिलेलं होतं. पत्रात लिहिलं. पत्र कमालाच्या हातात दिलं आणि सांगितलं जा सुरदासजीकडे. कमालचं पत्र घेऊन सुरदासजीकडे आला. गंगेच्या वाळवंटामध्ये असे सुरदासजी पडलेले. सुरदासजींना आणून त्याला ते पत्र दिलं. सुरदासजींना त्याला ते पत्र दिलं. सुरदासजी म्हणायला लागले अरे म्हणे कमाल इकडे ये म्हणे. म्हणजे कमाल तिथं गेला. कमाल तिथं गेल्या सुरदासजीने त्याला सांगितलं ये कमाला ये म्हणे. म्हणजे दोन्ही डोळ्यांना आंधळे जर का पण आंधळे असून ते सुरदासजी कमालाला पाहिल्याबरोबर म्हणतात ये कमाला ये. जवळ गेला म्हणतो अरे बाबांनी तरी सांगितलं होतं दोन्ही डोळ्याने आंधळे. आजपर्यंत आपली सुद्धा भावना अशी होती की दोन्ही डोळ्याने आंधळे यांना तरी दिसतं म्हणे. त्याला जवळ जाऊन नमस्कार केला. काय म्हणे कशा करताला बरोबर त्याने हातामध्ये पत्र दिलं आणि सांगितलं म्हणे बाबांनी पत्र दिले बघा म्हणे काय आहे त्याच्यात केलंय बघा. आता हात मारली होती दुरून येताना येतो मला म्हणून यानं हातात पत्र दिलं. त्याने सांगितलं अरे मला दिसत नाही तुला कळत नाही का म्हणे तूच वाचून दाखव. त्याने ते पत्र हातात घेतलं. ठीक आहे बाबा दिसत नाही म्हणतात वाचून दाखवलं. तुलसीजीने पांचो कोडीची बहाल त्यांनी किंमत भई राम नाम एक लाल.
तुळशीदासजींनी 700 महारोगी एका रामनामाच्या प्रभावाने बरे केले. किती कमी किल्लत केले. रामनामे अमूल्य रत्न आहे असं त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं. ते पत्र वाचणं संत न संत एवढ्या तुळशीदासजींनी कमालाला सांगितलं. आणि कमाल कमाल जा 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 म्हणजे गंगेच्या पात्रात एक प्रेत वाहत चालले धरून आण. आता कमाल म्हणायला लागला या बाबाला मी आलेलं दिसलं. पत्र वाचून बघा म्हणलं तर म्हणतो मला दिसत नाही, वाचून दाखव. गंगेच्या पात्रात वाहत चाललेलं प्रेत दिसतं म्हणतो ते धरून आण. मला डोळे असून दिसत नाही म्हणे. आणि यांना हे दिसायला लागलं. ठीक म्हणे काही असतो. यांनी सांगितलेलं काम आहे. बापाने यांच्या म्हणण्याप्रमाणे वागायला सांगितलेलं जावं. धावत धावत गेला. पात्रामध्ये वाहत चाललेलं जे प्रेत होतं ते धरलं. धरून ओढत ओढत आणलं, काठावर ठेवलं. तुळशीदासजीने यांनी सांगितलं आणि काठावर ते प्रेत ठेवलेलं. तुळशीदासजीने सांगितलं ठीक आहे म्हणे, चल म्हणे त्या प्रेताच्या जवळ. त्याला प्रेताच्या जवळ तुळशीदासजीला आणलं. तर मला मी असं प्रेताच्या जवळ बसवल्याच्या नंतर तो म्हणाला अरे बघू म्हणे तुझे प्रेत मला दिसत नाही, माझा हात लावून दे. आता प्रेत वाहत आलेलं दिसलं आणि प्रेताच्या जवळ घेऊन बसल्याच्या नंतर म्हणतात मला दिसत नाही, थोडासा हात लावून दे बरं. प्रेता हात लावल्याबरोबर असं तासकडून सुरदास महाराजांनी त्या प्रेताचा उजवा कान आपल्या हातात धरला आणि त्याच्या कानाजवळ आपलं तोंड नेऊन राम या नामामधलं र एवढं अक्षर एवढाच एक अक्षराचा उच्चार केल्याबरोबर खडबडून ते प्रेत उठून बसलं. सुरदास महाराजाला त्यांनी नमस्कार केल्यानंतर माणूस निघून गेला. कमाल आला हे सगळं पाहायला मिळालं आणि कमाल विचार करतो काय गंमत आहे म्हणे. मला एकाचा महारोग बरा करायकरता 3 वेळेला रामनामाची शक्ती खर्चावी लागली. तुळशीदासजींनी मात्र एका रामाच्या नामाच्या ताकदीनं 500 महारोगी बरे केले. तिथं आलो तर याने राम नाम बाजूला ठेवलं. फक्त राम नामाचा एक अवयव असलेला रे म्हणजे रकार एवढ्याचा उच्चार या प्रेताच्या कानात केल्याबरोबर हे प्रेत उठून बसतं. राम नामाची शक्ती अफाट आहे. समान घरी आला, अभिमान रहित झाला. बापाला तिने सांगितलं कोणी बाबा मला राम नामाच्या शक्तीचा प्रत्ययाला एवढीच गोष्ट आनंदाची आणि याच्याकडून निर्माण झालेल्या अभिमानाच्या निवृत्ती करता तुम्ही केलेली ही तुळशीदासजीकडे पाठवणं, सुरदासजीकडे पाठवण्याची जी योजना होती त्या योजनेच्या बद्दल तुम्हाला धन्यवाद देतो म्हणे. माझ्या अंतःकरणातला अभिमान गेला. पुढच्या शक्तीशी आपल्याला फार घेणं देणं नाही. आपल्याला काय म्हणायचंय एक पहिला दोहा जो कमाल महाराजांच्या बरोबर दिलेल्या पत्रामध्ये तुळशीदासजी करता लिहून पाठवलेला होता त्याचं त्यांनी काय लिहिलं. दुर्गावंश कबीरचा उपयोग पुत्र कमाल 3 रामचे नामचे खोलीच्या बहाल. कमालासारखा मुलगा माझ्या घरात जन्माला आल्यामुळे कबीराचा वंश बुडला. त्याचे कबीर महाराजांचं बोलणं ना त्या बोलण्यातून कबीर महाराजांना सुद्धा नामाचं महत्व, स्वतःच्या नामाचं महत्व, आपल्या नावाचा डंका जगामध्ये नाम महात्म्य जाणणारा महात्मा म्हणूनच असला पाहिजे अशा पद्धतीची भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. असं आपल्याला त्याच्यातून सिद्ध करता येतं. म्हणजे नाम महात्म्य मानतो कोण कोण बघा. नाम महात्म्य म्हणजे परमात्म्याच्या नामाकडे जायचं नाही, स्वतःच्या नामाचं, व्यावहारिक नामाचं, व्यवहारातल्या एखाद्या सामान्य जीवाच्या ठिकाणी असणाऱ्या सामान्य नामाचं महत्व कोण कोण मानतो. धर्मशास्त्री मानतो, ते पूर्वमीमांसा शास्त्र जाणणारा मानतो. 2 व्यवहाराचा विचार करणारा माणूस नामाचं महत्व मानतो. 3 आणि कबीर महाराजांसारखा महात्मा सुद्धा नामाचं महात्म्य मानतो. 4 विचार पद्धतीनं बऱ्या लोकांच्याकडून सुद्धा नामाचं महत्व व्यक्त होत असेल. नाम या सर्वांना जर महत्वाचं वाटत असेल तर जरूर असा नामरूप म्हणायची काय गरज आहे बोला. नावाला आग लागो कशा करता बाबा. माझ्या रूपाला आग लागो, माझं नाव जळो, माझं रूप जळो, मला अरूप विनाम अवस्था प्राप्त होवो, त्याच्यातच खरं सुख आहे. त्या सगळ्या वाक्याचा अर्थ काय करायचा असं पूर्वपक्षाचं म्हणणं आपल्या समोर प्राप्त झालं. पूर्वपक्षाचं म्हणणं आहे नाम चांगलं नाही. नाम शब्दाचा अर्थ विचारात घेताना ऐका आता थोडासा अर्थ बदलून आपण आहोत. नामाचा थोडासा अर्थ बदलू. नाम शब्दाचा आपण आतापर्यंत जो अर्थ विचारात घेतला तो काय होता. नाम म्हणजे आपलं नाव, नाम म्हणजे नाव एवढाच आपण अर्थ आतापर्यंत पाहिला बरं का. आता दुसरा नामशब्दाचा अर्थ आपल्या समोर येतो. नामशब्दाचा दुसरा अर्थ आहे यावत शास्त्र बरं का. नाम म्हणजे एक शब्द आहे आणि शब्द हे यावत शास्त्राचं उपलक्षण आहे. ऐका नाम हा एक शब्द आहे, लक्ष द्या. नाम हा एक शब्द आहे आणि शब्द म्हणजे यावत शास्त्र आहे. शास्त्र म्हणजे वेगळ्या शास्त्राला काय म्हणतात शब्दशास्त्रच म्हणतात. शब्दशास्त्र सगळ्या शास्त्राच्या बद्दल शब्दांनी व्यक्त झालेलं शास्त्र. त्या शास्त्राची तत्व वेगळी असतील. ऐका चार्वाकाचं ज्ञान असलं तर त्याच्यातली तत्व वेगळी असतील. सांख्याचं दर्शन त्याच्यातली तत्व वेगळी असतील.
कपिलाचं दर्शन त्याच्यातली तत्व वेगळी असतील, पण ती तत्व मांडण्याच्या करता शास्त्र म्हणून जेव्हा लेखन झालं आणि त्याची अध्ययन अध्यापन परंपरा सुरू झाली, तेव्हा त्या तत्वाच्या अभिव्यक्ती करता या सर्वांनी वापरलेलं माध्यम जे आहे त्याला म्हणतात शास्त्र, त्याला म्हणतात शब्द, आणि त्यालाच म्हणायचं आहे नाम. नाम शब्दाचा अर्थ यावत शास्त्र असं आपल्याला करता येतो ना. आणि या नामाला आग लागत तुकाराम महाराजांचं जर म्हणणं असेल, शास्त्राला आग लागत तुकाराम महाराजांना म्हणायचं का? विचार करा. कारण काय आपल्याला विकल्पाने विचार केला पाहिजे आता. कारण नाम शब्दाचा अर्थ स्वतःच नाव असा जर केला, जो पहिला अर्थ आपण पाहिलाय तो जर केला तर ते नाव चांगलं आहे हे आतापर्यंत आपण पाहिलं, व्यवहाराने पाहिलं, धर्मशास्त्राने पाहिलं, पूर्वमीमांसेनं पाहिलं, कबीरासारख्या साधू पुरुषाचं मत पाहून पाहिलं, नाम चांगलं. आणि नाम चांगलं असल्यामुळे ते जळो असं तुकाराम महाराज म्हणायचे नाही असं वाटलं की नाम शब्दाचा अर्थ बदला. नाम म्हणजे शब्द आणि शब्द म्हणजे उपलक्षण यावत शास्त्र. सगळ्या शास्त्राला नाम म्हणता येतं. ऐका, सगळ्या शास्त्राला नाम शब्द असं आपल्याला म्हणणं शक्य आहे. मी म्हणतो म्हणून म्हणता येतं असं म्हणायचं कारण नाही. मी उपनिषदाचा पुरावा आपल्याला देतो. काय झालं, आपल्याला छांदोग्य उपनिषदातली कथा सगळ्यांना माहिती आहे. तुमच्या सागरामध्ये त्याचा उल्लेख येऊन जातो. काय झालं, नारदांनी एकदा सनत कुमाराची गाडी घेतली. सनत कुमाराकडे नारद गेले. नारद सनत कुमाराकडे गेले. त्यानंतर सनत कुमारांना म्हणायला लागले, त्याने नमस्कार केला. सनत कुमार निवृत्ती मार्गाचे, ज्ञान मार्गाचे, आणि त्यांच्याकडे जाऊन नमस्कार करून त्यांना त्याने प्रार्थना केली की महाराज मला ज्ञान द्या, मला कृतार्थ करा, मला आत्मविद्या द्या, मला समाधान सिद्ध करून द्या, हा माझा शोक झाला बा, अशी प्रार्थना त्यांनी केल्याच्या नंतर सनत कुमारांनी त्यांना सांगितलं, बस म्हणे नारद, बस आलाच ना माझ्याकडे? होय. ज्ञान विचारायला आलास ना? हो. मला तुला काही सांगावं लागणार आहे ना? हो. पण मला जे तुला सांगायचं आहे, ऐका, ते सांगण्याच्या आधी तुला काही कळालेलं असेल तर ते माझ्या समोर व्यक्त कर, म्हणजे पुढचं सांगता येईल. जे तुला कळालेलं आहे, जे तू व्यक्त करू शकतो तेवढं व्यक्त कर, आणि जे तू व्यक्त केलेलं आहे तेवढं तुला कळालेलं असल्यामुळे त्याच्या पुढचं सांगायचं काम करतो. पहिल्यापासून सांगायची तुला काही गरज नाही. नारदाने सांगितलं अजिबात म्हणणं, मला पहिल्यापासून सांगायची अजिबात गरज नाही. का? मला बरंच कळतं. काय कळतं? काय काय शिकलास तू? काय काय ज्ञान तुझ्याकडे आहे? कशा कशाचं अध्ययन तू आतापर्यंत केलेलं आहे? सांग ना. ते सांग म्हणल्यानंतर नारदाने दिलेली यादी ऐका. त्याने नारदाने काय सांगितलं, ऋग्वेदम भगवद्गीता, हे भगवान मी ऋग्वेदाचं अध्ययन पूर्ण केलेलं आहे. ऐका, 10,000 मंत्र संहिता असलेला ऋग्वेद त्याच्यावर झाला. यजुर्वेदम, सामवेदम, अथर्वणम चतुर्थम, इतिहास पुराणम पंचमम, वेदानाम वेदम, चित्रेको, राशिम, दैवम, निधिम, वाकोवाक्यम, एकायनम, देवविद्याम, ब्रह्मविद्याम, भूतविद्याम, क्षत्रविद्याम, नक्षत्रविद्याम, सर्पदेवजन विद्याम, चेतक भगवा अध्ययन. हे सगळ्याचा अध्ययन माझं झालेलं आहे. काय करणारे शिकल्याची यादी आहे का? पहिल्यांदा त्यांनी अभ्यास केला ऋग्वेदाचा, मग यजुर्वेद, त्याच्यानंतर सामवेद, त्याच्यानंतर अथर्ववेद, 4 वेदाचा अध्ययन झाला, संपलं. पुढे काही 4 वेदाचा अध्ययन झाला की संपलं का? काय माणसं बोलतात बघा. तुम्हाला एका माणसाने एक विनोदाचं उदाहरण आहे. एक माणूस होता, एका विद्वानाच्या सभेत गेला. तिथे विद्वानाच्या सभेमध्ये गेल्याच्या नंतर त्या माणसाने सांगितलं, लोकांनी विचारलं, सभा विद्वानाचे, एकदम तिने स्टेजवर आला, तुम्ही विद्वान आहात का? त्याने सांगितलं, म्हणे जाणकार आहे. जाणकार आहे. विद्वान? हो विद्वान. जाणकार आहे. माहितीये तुम्हाला? चारही वेद माहिती आहे तुम्हाला? चारही वेद माहिती आहे. चारही वेद माहिती आहेत म्हणल्यानंतर लोकांना वाटणार बापरे म्हणायचं. सगळ्यामध्ये तर आम्ही एका वेदाचं ज्ञान घेऊन आलेले पंडित म्हणून निर्वायला लागलो. सामान्य माणूस येतो, अंगावर शाल सुद्धा नाही, म्हणतो की मला चारही वेदाचं ज्ञान आहे. लोक त्याचा सन्मान पहिल्यांदा, कारण त्या चतुर्वेदी आहे. एक वेदी असेल त्याचा सन्मान आधी काय, त्याच्यापेक्षा मोठ्याचा सन्मान आधी हो, त्याचा सन्मान केला. सन्मान झाला, सगळं झालं, सभेचं सगळं कामकाज झालं. याला काही कोणी याच्या भानगडीतच पडलं नाही. तुम्हाला काय येतं म्हणून दाखवा वगैरे काही विचारलं नाही याला. सगळी सभा संपल्याच्या नंतर एका माणसाने चाणाक्षपणाने जवळ जाऊन विचारलं, तुम्हाला ज्ञान आहे म्हणाला तुम्ही? तो म्हणे आहे. काय ज्ञान आहे? चारही वेदाचं ज्ञान आहे. चारही वेदाचं ज्ञान होय म्हणजे काय? त्याला सांगितलं, पहिला ऋग्वेद, दुसरा यजुर्वेद, तिसरा सामवेद आणि चौथा अथर्ववेद असतो. हे चारही वेदाच्या नावाचं मला ज्ञान आहे. आनंद आहे. सत्कार केला, बरोबर झालं की झोपीत गेलं.
सत्कार केला हे झोपेतच गेलं, त्याचा सत्कार झाला हे योग्य झालं का? 4 वेदाचं मला ज्ञान आहे याचा अर्थ 4 वेदाचं नाव माहिती असं नाही का? अरे 4 वेदाचं नाव कोणाला, लहान पोराला सुद्धा माहिती असतं. 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि गंमत असते महाराज. असे लोक ब्रह्मसभेमध्ये विद्वानाच्या सभेमध्ये जायला अजिबात घाबरत नाही. तिथं जायचं. आमचे गुरुजी गमतीला सांगायचे असं सभेत जावं. बरं, सभेत गेल्याच्या नंतर यत्र वैदिकाः तत्र पंडिताः, यत्र पंडिताः तत्र वैदिकाः, यत्र शोभयम् यत्र नो भयम् तत्र शोभयम्, यत्र शोभयम् तत्र नो भयम्. एक शहाणपणाने एक सूत्र लक्षात ठेवलं. मी किती विद्वानाच्या सभेत गेल्यावर आपल्याला पंचायतच येत नाही म्हणून गुरुजींनी सांगितलेलं. गंमत आहे बरं का. विद्वानाच्या सभेत जायचं, काही अभ्यास न करता जायचं. वेद माहिती नसू द्या, शास्त्र माहिती नसू द्या, हिंमत करून जा फक्त. एवढं तिथं अपेक्षित आहे. तिथे गेल्यावर काय करायचं, सभेचं ज्ञान करून घ्यायचं. म्हणजे सभा कोणाची आहे, तिथं वैदिक आहे का पंडित जमा झाले ते विचारायचं. विद्वानाची सभा आहे. अरे पण विद्वान म्हणजे कोणी सांगा ना. त्यांनी सांगितलं बाबा हे सगळे वैदिक आहेत, ते ऋग्वेदी आहेत, ते यजुर्वेदी आहेत, ते सामवेदी आहेत, ते अथर्ववेदी आहेत, ते सर्वांना वेदाचं ज्ञान आहे. आपल्या एकदा कळालं. मग ते लोक विचारतात आपण कोणत्या वेदाचं ज्ञान बनवलं. तिथं सांगायचं नाही म्हणे मी वैदिक नाही, मी पंडित आहे, शास्त्रीय आहे, मला शास्त्रज्ञान. कपिलस्य कनादस्य गौतमस्य पतंजली हे व्यासस्य जैमिनेश्चापि शास्त्राणि नमश्चरेवही, त्या शास्त्रात मला ज्ञान आहे. तेवढा एक श्लोक पाठ केला की काम भागतं. वैदिकाच्या सभेत गेल्यानंतर एवढ्या एका श्लोकावर काम लागतं. कारण वैदिकांना शास्त्र कळत नाही, ही बोंब आहे. वैदिकाच्या सभेत गेल्याच्या नंतर म्हणायचं मी पंडित आहे बस. मग तिथं कोणी काही विचारत नाही, याला सन्मान करतात आणि पाठवून देतात. तर आता दुसऱ्या सभेत गेला आणि तिथं सगळे पंडितच भेटले. तर तिथे विचारायला कोण आहे, सगळे पंडित. मग तिथं सांगायचं मी वैदिक आहे. वैदिकाच्या सभेत जाऊन सांगायचं मी पंडित शास्त्रज्ञान. पंडिताच्या सभेत जाऊन सांगायचं मी वैदिक आहे. म्हणजे पंडिताला वेद येत नाही, त्याच्यामुळे ते तुम्हाला काय येतं म्हणून दाखवा म्हणत नाही, अशी आपत्तीच येत नाही, सन्मान मिळतो. बरं, काही ठिकाणी सभेमध्ये गेल्याच्या नंतर चौकशी करावी, बारकाईला बघावं, लोकांना विचारावं बाबा हे जमलेले लोक वैदिक का पंडित हो. लोक म्हणतात नाही महाराज आम्ही कोणी वैदिक नाही, आम्ही कोणी पंडित नाही. मग सांगावं तिथं मी वैदिकही आहे पंडितही आहे, हे शास्त्रम. तिथे हो पाठ आहे आपल्याला. पण हे शास्त्रम म्हणजे वेद शास्त्र संपन्न. वेद संपन्न आहे म्हणजे वैदिकही आहे, शास्त्र संपन्न आहे म्हणजे पंडितही आहे. सभेमध्ये कोणी वैदिक नाही, सभेमध्ये कोणी पंडित नाही म्हणल्यानंतर सांगावं आम्ही दोन्ही आहोत बरं का. आणि एखादी सभा मात्र निश्चित पंडितही असतात पण वैदिकही असतात. मग तिथे गेल्यावर काय म्हणतात ऐकायला आलो म्हणून. यत्र शो भयम तत्र नो भयम. जिथे दोन्ही लोक असतील, दोघांचाही समाज असेल, तिथे गेल्याच्या नंतर म्हणावं आम्ही वैदिक नाही, आम्ही पंडित नाही, फक्त श्रवणा करतात. वेदमंत्र कसे म्हणले जातात ऐकावं. श्रुतम हरती पापानी, ऐकल्यानं पाप नष्ट होत असं आम्ही ऐकलंय, त्याच्यामुळं वेदमंत्र ऐकायला आलो. शास्त्रचर्चा कशी असते आजपर्यंत कधी ठाऊक नाही, त्यामुळे शास्त्रचर्चा श्रवण करायला आलो असं तिथं जाऊन म्हणावं. पण नारदाचं ज्ञान अशा पद्धतीचं नाही. ऐका, सनत कुमाराकडे गेलेले नारद खरे ज्ञान संपन्न आहे. तिथं जाऊन त्यांनी काय सांगितलं, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद झालं. इतिहास पुराणम पंचमम, महाभारत रामायणासारखा इतिहास आणि बाकीचे सगळे 17-18 पुराण, त्या पुराणाचं पाचगंगाने ज्ञान संपादन केलं. वेदानाम वेदम, आणि वेदाचा सुद्धा अर्थबोध संपादन करण्याकरता लागणारं व्याकरणशास्त्र ते मी पाहिलेलं आहे. तिष्क्रियम, श्राद्धकल्प वगैरे मी पाहिलेला आहे. राष्ट्रीय मला गणिताचं ज्ञान आहे. दैवम म्हणजे दैवी आपत्ती, संकट जी येणार आहे त्या संकटाच्या संबंधाने मी काही कल्पना करू शकतो, ते ज्ञान माझ्याकडे आहे. निधीन, महाकालाची निधीचं मला ज्ञान आहे. वाक्यम, मला तर्कशास्त्राचं ज्ञान आहे. एकायनम, मला नीतीशास्त्राचं ज्ञान आहे. देवविज्ञान, मला देवांच्या संबंधाने वेगवेगळ्या देवताचं ज्ञान आहे. त्या देवताचं यजन कसं करावं, त्या देवताच्या यजनातून काय परिस्थिती होणार त्याचं ज्ञान मला आहे. ब्रह्मविज्ञान, ब्रह्मविज्ञान म्हणजे ब्रह्मविज्ञान, ब्रह्मविज्ञान म्हणजे शब्द ब्रह्मविद्या, वेदविद्या, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद यांच्या संबंधानं अर्थज्ञान संपादन करण्याकरता लागणारी षडंगाची विद्या. कारण काय, ब्रह्मविद्या म्हणजे वेदविद्या असा जरी अर्थ केला तरी
चालत नाही. कारण ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे कायद्याचे पहिल्यांदा सांगून झाले आणि ते सांगणं झाल्याच्या नंतर पुन्हा मी ब्रह्मविद्या संपन्न म्हणतात. म्हणजे एकदम ब्रह्मविद्येकडे जायचं नाही, आत्मविद्येकडे जायचं नाही, ब्रह्मात्मैकत्व विद्येकडे जायचं नाही. कारण ती विद्या निर्वाय करता सनत कुमाराकडे नारद गेले बरं का. म्हणजे ब्रह्मविद्या शब्दाने वेदविद्या घेता येत नाही, कारण ती वेदविद्या पहिल्यांदा सांगितली गेली. ब्रह्मविद्या शब्दानं ब्रह्मात्मैकत्व विद्या घेता येत नाही, कारण ती मिळवायची आहे, म्हणून नारद खालेले आहेत. मग ब्रह्मविद्या शब्दाचा अर्थ काय? ब्रह्म म्हणजे वेद, त्या वेदाच्या ज्ञानाकरता पाहावी लागणारी जी षडंग आहेत, शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, निघंट, ज्योतिष, ही जी 6 अंग आहेत ना, त्या 6 अंगाचा अभ्यास माझा झालेला आहे. बरं, अजून भूतविज्ञान, मला भूतविद्या प्राप्त आहे. शस्त्र विज्ञान, क्षत्रियाला असावी लागणारी जी धनुर्विद्या ती मला प्राप्त आहे. नक्षत्र विज्ञान, ज्योतिषशास्त्र जाणणाऱ्या माणसाकडे असणारी नक्षत्र विद्या ती मला माहिती आहे. सर्पविद्या, मला सर्पाची विद्या माहिती आहे, म्हणजे गारुडी शास्त्र मला माहिती आहे. देवजन विद्या म्हणजे नृत्य, गीत वगैरे देव लोकांमध्ये ज्या विद्यांचा उपयोग आहे, अशा सगळ्या 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 विद्यांचा माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे. पूर्ण झाला. एवढं सगळं शिकलास. सनत कुमारांनी विचारल्याच्या नंतर नारद म्हणायला लागले, हो सगळं सगळं शिकलो म्हणे. सोहम भगवा मंत्र देवास. पण एवढं सगळं जाणून सुद्धा गुरुवर्या सनत कुमारा मला फक्त मंत्र देशचे पण आहेत. मला फक्त मंत्र कळतात, मंत्राचा अर्थ कळतो, मंत्रविद्या माझ्या ठिकाणी आहे. आत्मविद्या झालो ना. एवढं सगळं जाणलं पण मला आत्मविद्या नाही. आणि आत्मविद्या नसल्यामुळं माझी अशी प्रार्थना, शिल्पज्ञ भगवत ऋषेभ्यः तरच शोकम आत्मविद्येची. हे तुमच्यासारख्या महात्म्यांच्या मुखातून ऐकलंय की बाकी काही न जाणता एक परमात्म्याला जाणलं तर तो भवसागरातून तरुण जातो. काही जाणं नाहीये पांडुरंगाविना. काही परमात्मा पंढरीनाथाच्या शिवाय काही जाणायचं नाही. परमात्मा तेवढा जाणून घ्यायचा, त्याच्यानं शोकातून तरुण जाणं होतं, असं मी ऐकलेलं आहे महाराज. सोहम भगवा शोचाने. आणि एवढं ज्ञान असून सुद्धा ते भगवान माझ्या अंतःकरणामध्ये शोक कायम आहे. तेव्हा हा शोक जाण्याच्या दृष्टीनं तर मा भगवान शोकस्य कारण तारयतो. मला शोकाच्या पहिल्या शिराला आपण घेऊन जावं. तर गुहोवाच्य. मग त्याला सनत कुमारांनी सांगायला सुरुवात केली. सनत कुमार म्हणतात, ठीक आहे नारदा, ऐका, आपल्याला काय विचार काय करायचा आहे? नाम शब्दाचा अर्थ शब्द आणि शब्द शब्दावरून नाम शब्दाचा अर्थ आपल्याला यावत शास्त्र असा करायचा आहे. शब्द हे यावत शास्त्राचं उपलक्षण आहे. नामाचा अर्थ शब्द असा होऊ शकतो. नाम म्हणजे जर शब्द असेल आणि शब्द म्हणजे जर यावत शास्त्र असेल तर 1 बरोबर 2 आणि 2 बरोबर जर 3 असेल तर 1 बरोबर 3 म्हणायला हरकत नाही. या नियमाचा विचार जर आपण केला तर 1 आहे आपल्या समोर असलेलं नाम, 2 आहे शब्द आणि 3 आहे यावत शास्त्र. म्हणजे काय आहे? नाम म्हणजे शब्द आहे आणि शब्द म्हणजे यावत शास्त्र आहे. त्याच्यामुळे नाम म्हणजे यावत शास्त्र आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आणि हे सिद्ध करण्याकरता म्हणून सनत कुमाराचं पुढचं वाक्य ऐका. सनत कुमारांनी नारदाला उपदेश करताना सांगितलं, नारदा एवढं शिकून आलास ना? ते म्हणे एवढं शिकून आलो. आता ऐक म्हणे, तत्ववाच. त्याला बोलायला त्यांनी सनत कुमारांनी सुरुवात केली. यज्वैती इथं एकच अध्यदिष्ठा नाम एवच. हे नारदा, जे काही आतापर्यंत तू माझ्या समोर केलेलं अध्ययन मांडलेलं आहे हे सगळं नामच आहे. त्या सगळ्याला नाम म्हणायचे. सनत कुमारांनी काय सांगितलं? ते सगळं नाम आहे. म्हणजे काय? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद नाम आहे. इतिहास पुराणाचा अभ्यास नाम आहे. ते सगळं शास्त्रची नाही. वेदाचा वेद असेल, व्याकरण असेल, श्राद्धकल्प असेल, गणेशशास्त्र असेल, दैवी उत्पाताचं ज्ञान असेल, महाकालाचे निधीचं शास्त्र असेल, तर्कशास्त्र असेल, नीतीशास्त्र असेल, देवविद्या असेल, वेदविद्या असेल, भूतविद्या असेल, क्षेत्रविद्या असेल, नक्षत्रविद्या असेल, सर्पविद्या असेल, देवजन विद्या असेल, त्या सगळ्याच्या सगळ्या विद्यांना सनत कुमारांनी एकच शब्द ठेवून दिला, नाम एकच. ते सगळं सगळं नामच आहे म्हणे बरं का. पुढे त्यांनी या सगळ्या विद्याचा नामोल्लेख करून हे सगळं नाम कसं सांगितलं. ऋग्वेद हे नामच आहे, यजुर्वेद हे नामच आहे, सामवेद नामच आहे, अथर्ववेद नामच आहे, इतिहास पुराण नामच आहे, वेदानाम वेद असलेलं व्याकरण नामच आहे. हे सगळं सगळं नाम आहे, सगळं नाम आहे. यावत शास्त्र नाम आहे. यावत शास्त्र जर नाम असेल, ऐका, आपल्याला काय करायचंय? जळो आता नामरूप या शब्दाचा विचार करत असताना नाम शब्दाचा आपलं नाव, व्यक्तीला ठेवलेलं नाव हा अर्थ जर घेतला तर ते नाव चांगलं आहे, त्याला जळो म्हणायचं कारण नाही हे पूर्वपक्षीनं सिद्ध केलंय.
म्हणून नाम शब्दाचा तो अर्थ आपण सोडून दिला. यावत शास्त्र असा अर्थ जर नाम शब्दाचा केला तर त्या शास्त्राला तरी आग लागू म्हणायचं हे कारण येतं. शास्त्राला आग लागू म्हणायचं कारण नाही. ऐका, आत्मविद्येपेक्षा ब्रह्मविद्येपेक्षा बाकीची सगळी शब्दशास्त्रातून अध्ययनात घेतलेली विद्या कमी महत्वाची नाही असं नाही, कमी महत्वाची आहे. पण तिथपर्यंत जाऊन पोहोचायला तरी ही शब्दविद्या उपयोगाची आहे ना, याचं महत्व नाही असं कसं म्हणतात. ऐका, दोन विद्याचं चिंतन करत असताना उपनिषदात सांगितलंय परा आणि अपरा दोन प्रकारची विद्या आहे. अपरा विद्या कोणती? ही सगळी शास्त्रविद्या अपरा विद्या आहे. आणि असं परा हे अक्षरमधिगम्यते असं सुरुवात करून उपनिषदानं सांगितलं. आता तुम्हाला अक्षर परब्रह्माच्या संबंधीची परा म्हणजे सर्वश्रेष्ठ विद्या सांगतो. ऐका, ब्रह्मविद्येला सर्वश्रेष्ठ विद्या म्हणलं हे खरं, पण ब्रह्मविद्येच्या सर्वश्रेष्ठतेनंतर खालोखाल ज्याचा क्रम लागतो त्याच्यामध्ये मोडली जाणारी ही शास्त्रविद्या. आणि शास्त्राला जर नाम म्हणायचं असेल तर जळो आता नाम म्हणताना तुकाराम महाराजांना शास्त्राला आज लागू असं म्हणायचं आहे का? असा एक विचार आपल्या डोळ्यासमोर येतो. शास्त्र जळो असं तुकाराम महाराज म्हणतील का? ऐका, ज्या सनत कुमारांनी नारदानी ब्रह्मविद्येचा उपदेश मागितल्याच्या नंतर नाम म्हणून या सगळ्या विद्याचा शब्दशास्त्र रूप विद्याचा उल्लेख जरी केलेला असला तरी या नामाचं महत्व त्यांनी सांगितलंय. सनत कुमारांनी तुम्ही जे अध्ययनात घेतले नारदा हे सगळं नाम आहे, हे सगळं शब्द मात्र आहे, तेवढं जरी व्यक्त केलेलं असलं तरी त्या नामाचं महत्व व्यक्त करताना ते असं म्हणतात हे सगळं नाम आहे ना. नारदानी विचारलं, सनत कुमारांनी सांगितलं हे नामच आहे. नाम येतन नाम उपासव, पण हे सगळं नाम म्हणून जरी मी सांगत असलं तरी या नामाची उपासना कर बाबा. म्हणजे काय झालं, ऋग्वेदाधिक शास्त्राची उपासना करण्याचा उपदेश सनत कुमार करतात. तयो नाम ब्रह्मेत्युपास्ते यावन नामनो गतम तत्रास्ति यथा कामचारो भवति. बरं सांगितलंय, जो या अपर विद्यारूप असलेल्या शब्दशास्त्राची उपासना करतो, या नामाची उपासना करतो. नाम म्हणजे शब्द, शब्द म्हणजे यावत शास्त्र. त्या यावत शास्त्राची जो उपासना करतो त्याला फल काय? हे शब्द जिथपर्यंत पोहोचलेले आहेत तिथपर्यंत त्या शब्दशास्त्राची उपासना करणाऱ्या व्यक्तीला यथेष्ट संचार करता येतो. यथेष्ट संचार करता येतो असं शास्त्राने सांगितलंय. म्हणजे काय होतं, शब्द जिथं जिथं जातो. ऐका, बाकीच्या विषयांच्या पेक्षा शब्दाची व्याप्ती अधिक आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध 5 विषय आहेत ना. 5 विषयामध्ये शब्दाची व्याप्ती अधिक आहे. शब्द अधिक देश व्यापणार आहे. त्याच्यापेक्षा न्यूनदेशाची व्याप्ती ज्याच्याकडे आहे तो स्पर्श आहे. त्याच्यापेक्षा न्यूनदेशाची व्यापकता ज्याच्याकडे आहे तो रूप आहे. रूपाच्या पेक्षा कमी देशामध्ये व्यापून असणारा रस आहे आणि रसापेक्षाही कमी देशामध्ये व्यापून असणारा गंध आहे. 5 विषयाच्या व्याप्तीचा विचार करत असताना सर्वाधिक व्याप्तीचा हे शब्द. ऐका, सर्वाधिक व्याप्तीचा शब्द जिथपर्यंत जाऊ शकतो म्हणजे इहलोकापासून ब्रह्मदेवाच्या लोकापर्यंत जातो. आणि अधोलोकामध्ये विचार करत असताना असल, वितल, सुतल, रसातल, तलातल, महातल, पाताळ तिथपर्यंत जातो. ब्रह्मांडाच्या कोणत्याही भुवनामध्ये शब्दाला जाणं शक्य आहे. फक्त शब्दाला कुठे जाता येते? परमात्म्यावर जाता येत नाही. त्याचं वाचन वर्तनते तिथं जायचा प्रयत्न करतो शब्द, पण शब्दाला तिथून परत फिरावं लागतं. पण एक परमात्म तत्व सोडलं तर बाकी सगळ्या ठिकाणी शब्दाला जाता येतं. हे मला सांगायचं आहे. मग शब्द सगळ्या ठिकाणी जाऊ शकतो ना, मग त्या शब्दाची म्हणजे यावत शास्त्राची नाम म्हणून ज्यानं उपासना केली त्याला शब्द जिथं जिथं जातो तिथं तिथं जाता येतं. म्हणजे शास्त्राची उपासना करणारा मनुष्य, शास्त्राची उपासना करणारा जीव ब्रह्मांडातल्या यावत लोकांमध्ये संचार करण्याच्या क्षमतेचा होतो. शब्दशास्त्राच्या अध्ययनाचं म्हणजे नाम उपासनेचं, शब्दरूप नामाच्या उपासनेचं, शास्त्ररूप शब्दरूप नामाच्या उपासनेचं हे फल सांगितलंय. मग विचार करा, ज्याच्या योगाने आपल्याला ब्रह्मांड भुवनात संचार करता येणार ते शास्त्र म्हणजे जर नाम असेल तर ते नाम जळो असं म्हणण्यासारखं आहे का? आपलं नाम जसं जळो म्हणण्यासारखं नाही तसा नाम शब्दाचा अर्थ शास्त्र जर केला तर सनत कुमार ज्याची त्याची उपासना करा म्हणतात. आणि यावत ब्रह्मांडातल्या सर्व लोकांमध्ये ज्याला संचार करता येतो एवढी मोठी फलश्रुती सांगतात. तर ते नाम शब्दाचा अर्थ शास्त्र असा केला तरी जळो नाम असं म्हणता येत नाही. जळो आता नामरूपाचे जे तुकाराम महाराजांनी म्हणले ते नामाबद्दलही नाही आणि ते शास्त्राबद्दलही नाही.
म्हणजे काय, शास्त्ररूप नामही महत्वाचं आहे, नामरूप नामही महत्वाचं आहे असं पूर्व पक्ष म्हणतो. अजून एक नामशब्दाचा अर्थ आहे, त्या अर्थाचा विचार करून त्या नामाला आग लागो असं तरी तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे का, त्याचा विचार उद्याला करू. कुंडली कवरदास श्री ज्ञानदेव तुकाराम